नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट स्थिर होतं, व्हॉलेटिलिटीसुद्धा कमी होती. व्हिक्स 11.5च्या पातळीवर आलं होतं आणि तेजीतसुद्धा होतं. म्हणजे 400च्या पुढे सेन्सेक्स गेला होता. नंतर जरी मार्केट थोडंसं उतरलं तरी 250 पॉईंटपर्यंत तेजी मार्केटमध्ये होतीच. मार्केट चांगलंही होतं, रिझल्टही काही प्रमाणात चांगले आले आणि त्याला मार्केटने रिस्पॉन्सही दिला. ICICI प्रूचा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट्स 225 वरनं 292 कोटी एवढे झाले. नेट प्रीमियम उत्पन्न त्यांचं 7,875 वरनं 8,503 एवढं झालं. ICICIचं प्रॉफिट 225 कोटीवरनं 302 कोटी YOY लेवलवर झालं. नेट प्रीमियम उत्पन्न किंवा इन्कम 7,875 कोटीवरनं 8,503 कोटी झालं. VNB मार्जिन 24% 24.5%. तर ॲन्युअलाइज्ड प्रीमियम इक्विव्हॅलंट हा मात्र कमी झाला. 1,963 वरनं 1,864 एवढा झाला. भारताची निर्यात 6% वाढली आणि भारताची जी आयात आहे ती 5,392 कोटी डॉलर्स एवढी झाली. $21,000 एवढी निर्यात झाली. तर डेफिसिट म्हणजेच व्यापार घाटा 1,878 कोटी एवढा झाला. मदना यांनी 3.1 मिलियन मेट्रिक टन एवढा सरकारने करार केला आहे DAPसाठी. 5 वर्ष त्यांनी 3.1 मिलियन मेट्रिक टन एवढं DAP सप्लाय करायचं आहे. 25-26 पासून पुढील 5 वर्ष आणि हा करार आणखीन 5 वर्षासाठी वाढवू शकतो. आणि असा नियमित सप्लाय केला तर पुढील 5 वर्षासाठी हा करार वाढवला जाऊ शकतो. आणि असा करार सौदी अरेबियाबरोबर केलेला आहे सरकारने. म्हणून आज फर्टिलायझरचे शेअर तेजीत होते. HDFC लाईफचं प्रॉफिट 14.4% वाढलं. ते 547 कोटी झालं. पूर्वीचं प्रॉफिट 478 कोटी होतं. APE 3,725 कोटी झालं. रिटेल APE 2,777 कोटी. व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मार्जिन 25.1%. कंपनीचा मार्केट शेअर 70 बेस पॉईंटनी वाढून 12% झाला. आता डिक्सन टेक्नॉलॉजीने कुशान Q-Tech बरोबर मायक्रो इलेक्ट्रॉनिक्समध्ये 51% स्टेक खरेदीसाठी डिक्सन टेक्नॉलॉजीने करार केला. झायडस लाईफ
झायडस लाईफला USFDA सेलेकोक्सिब या कॅप्सूल 50, 100, 200, 400 मिलीग्रॅमच्या या कॅप्सूलसाठी अंतिम मंजुरी मिळाली. HDB फायनान्शियल यांचे प्रॉफिट कमी झाले 582 वरनं 568 कोटी, पण रेव्हेन्यू वाढला आहे 3844 कोटीवरून 4465 कोटी. ICICI लोंबार्ड 580 कोटीवरनं 747 कोटी एवढे प्रॉफिट झालेत. तर त्यांचं नेट प्रीमियम इन्कम 5352 कोटीवरनं 6083 कोटी एवढं झालं आहे. ICICI लोंबार्डचा रिझल्ट सुंदर दिसतो आहे. कदाचित उद्या ICICI लोंबार्डला चांगला मार्केटकडून रिस्पॉन्स मिळेल. तामिळनाडू ग्रामीण बँकेबरोबर व्हेइकल फायनान्सिंगसाठी अशोक लेलँडनी करार केला. प्रिकॉल यांनी डॉमिनोस RL टेक्नॉलॉजीबरोबर लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं. स्वराज इंजिन्सचा प्रॉफिट 43 कोटीवरनं 50 कोटी झाला आणि त्यांचं मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं 13.9%. त्यांचं रेव्हेन्यूसुद्धा वाढलं. GM ब्रिवरीज त्यांचं रेव्हेन्यू 638 कोटी झालं, तर प्रॉफिट 25.86 कोटी झालं आणि मार्जिन मात्र त्यांचं कमी झालं आहे 20.4%वरनं 19% एवढं मार्जिन झालं. HALला जी अमेरिकेतून इंजिन्स मिळायची होती, LCA Mark 1A फायटर जेट एअरक्राफ्टसाठी G404 ही इंजिन, दुसरं इंजिन त्यांना आता मिळालं आहे. अशी 12 इंजिन मिळायची आहेत, म्हणजे 2 मिळाली आहेत, अजून 10 इंजिन मिळायची आहेत. कंटेनर कॉर्पोरेशननी दुबईच्या राईस हसन सौदी ग्रुपबरोबर करार केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रॉफिट वाढले. ग्रॉस NPA 1.74 ते फ्लॅट राहिले आणि नेट NPA सुद्धा फ्लॅट राहिले 0.18. नेट इंटरेस्ट इन्कम 3292 कोटी झालं आणि नेट इंटरेस्ट मार्जिन मात्र 4.01 वरून 3.95 क्वार्टर ऑन क्वार्टर आणि 3.97 वरनं 3.95 इयर ऑन इयर. आता SMFG हे कार्लाइल आणि इतर गुंतवणूकदारांकडून 5% जास्त स्टेक यस बँकेतला खरेदी करणार आहेत. $1.1 बिलियन एवढी गुंतवणूक ते यस बँकेत करणार आहेत. त्यामुळे आज यस बँकेचा शेअर काहीशी तेजी यस बँकेमध्ये आज दिसत होती. PNGRBने आज तक्रार नोंदवली आहे की या ज्या गॅस डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहेत त्या
वेगवेगळा दर लावत आहेत की जशी मागणी जास्त आली जास्त दर, त्यामुळे त्यांनी युनिफॉर्म दर लावावेत अशी एक मागणी PNGRBने केली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून आज MGL, IGL, गुजरात गॅस हे सगळे शेअर मंदीत गेले होते, कारण त्यांच्या मार्जिनवर त्यामुळे परिणाम होऊ शकतो. तर आज जे मी रिझल्ट सांगितले त्या सगळ्या रिझल्टचा काही आज मार्केटने रिस्पॉन्ड केलं नाही, तर तुम्ही उद्याचं मार्केट बघताना पुन्हा एकदा हे रिझल्ट बघा, म्हणजे ट्रेड घेण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.